ठाकरेंचे काही खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची आता चर्चा आहे। ठाकरे गटाच्या खासदारांची आज एक महत्त्वाची बैठक मातोश्रीवरती आयोजित करण्यात आली आहे। राज्याच्या राजकारणामध्ये एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। याची आता चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे। उद्याच्या बैठकीमध्ये लक्षणीय उपस्थिती आयोजित करण्यात उद्याच्या बैठकीमध्ये लक्षणीय उपस्थिती आयोजित करण्यात ऑपरेशन टायगर हे काय एका महिन्यात चालू आहे दुसऱ्या असं काय विषय तो नाही। आमच्याकडे सातत्याने इनकमिंग सुरू आहे। सगळ्यांना आमच्या पक्षामध्ये येण्यामध्ये इंटरेस्ट आहे। त्यांना माहिती आहे कामं होतात या पक्षामध्ये। सन्मान्य शिंदे साहेब 24 तास अवेलेबल आहेत। संघटनेचं पाठबळ मिळतं। कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना पसरलेली आहे। अशा संघटनेमध्ये त्यांना काम करायची इच्छा आहे। आणि आता दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे आता काहीच नाही। सगळी भांडी रिकामी झालेली आहे। देण्यासारखं काय नाही, लोकांकडे काय नाही आणि संपर्कही नाही। कधीतरी एका महिन्यातून बाहेर यायचं ह्याला पक्ष म्हणत नाही आणि ते लोकांच्या आता तिकडे असणाऱ्या लोकांचं लक्षात आलेलं आहे। त्यामुळे ठाकरे गटाच्या खासदारांची आज एक मातोश्रीवरती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, आपण बघतोय की एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मातोश्रीवरती आज ठाकरेंनी आपल्या खासदारांना भेटीसाठी बोलवलंय। त्यांच्यासोबत सुद्धा ते चर्चा करणार आहेत। काय वाटतं, ऑपरेशन टायगरचाच भाग असल्यामुळे या बैठकीला आता महत्त्व प्राप्त झालंय? या संदर्भात ही बैठक बोलावली गेली आहे का आणि खासदार कितपत फुटण्याची शक्यता वाटते, काय माहिती आहे? ची चर्चा ही जोर घेत असतानाच यामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मातोश्रीवरती एक महत्त्वपूर्ण बैठक ही बोलवण्यात आली आणि राज्यातील त्यांचे सर्व खासदारांना खरं तर या बैठकीमध्ये बोलवण्यात आले। काही खासदार हे दिल्लीमध्ये होते, मात्र त्यांना दिल्लीतून थेट मुंबई गाठण्याचं आव्हान हे सुद्धा आता उद्धव ठाकरेंनी केले। त्यामुळे आता काही खासदार जे ते आज दिल्लीवरनं मुंबईमध्ये येतील आणि या संदर्भातली एक बैठक जी आहे ही मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये पार पडेल। जवळपास 7 खासदार हे शिंदेच्या संपर्क असल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे याची दक्षता घेण्यासाठी कुठेतरी आता उद्धव ठाकरे हे ॲक्टिव्ह मोडवरती येताना पाहायला मिळते आणि या संदर्भात एक बैठक त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार। आपण पाहिलं असेल तर यापूर्वी सुद्धा 2 ते 3 बैठका या मातोश्री असेल किंवा शिवसेना भवन या ठिकाणी सुद्धा खासदारांच्या पार पडल्या। मात्र काही खासदार त्या ठिकाणी त्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं। त्यामध्ये प्रामुख्याने परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना भवन असेल किंवा मग मातोश्री या दोन्ही बैठकांच्या वेळीच हे अनुपस्थित होते। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित राहते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि ज्याचप्रमाणे माहिती आहे की 7 खासदार हे ठाकरेंचे शिंदेच्या संपर्कात, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये एकूण 9 खासदारांपैकी किती खासदार उपस्थित राहतात आणि उद्धव ठाकरे त्यांना काय कानमंत्र देतात, काय मार्गदर्शन करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच, धन्यवाद जय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।